मग त्यांनी भेटल्यानंतर 5 मिनटं बसा म्हटले. नंतर आत बोलवलं आणि मग त्यांनी चौकशी चालू केली. मग ते जे जे काय प्रश्न विचारत होते त्याला समाधानकारक उत्तरं देत होतो मी. ते सगळं झाल्यानंतर मग ते म्हटले ठीक आहे तुम्ही आता गेले तरी चालेल काय. मी म्हटलं साहेब, त्यांचा नंबर घेतला, माझा नंबर दिला त्यांना. म्हटलं काही जरी असेल वाटलं तुम्हाला तर मला फोन करा, मी परत येईल काय. ते म्हटले नाही शक्यतो आता तुम्हाला बोलवायची जरूर पडणार नाही. मी म्हटलं ठीक आहे सर. साधारणतः किती वेळ ही चौकशी सुरू होती आणि काय काय नेमकं साधारणतः तुम्हाला विचारलं गेलं आणि कुठल्या संदर्भात तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं होतं? मला तर असं वाटतं हा राजकीय स्टंट आहे. इलेक्शन आलेले आहेत आणि कुठंतरी प्रतिमा मलिन करायची ह्या उद्देशाने कुठंतरी अशा पद्धतीने मला बोलवण्यात आलं. जर मी त्यांच्या तपासात कुठं आलो असतो किंवा आरोपींनी काय सांगितलं असतं तर मला नोटीस आली नसती. मला डायरेक्ट गाडी आली असती न्यायला आणि घेऊन गेले असते ते. त्यामुळं चौकशीसाठी बोलवलं, मी लगेच गेलो काय. मग त्यांनी ते बाकीचे प्रश्न विचारले काय की कसं काय तुमची ओळख. मी सांगितलं त्यांना की मुंडे साहेबांचे तेही कार्यकर्ते होते, मी कार्यकर्ता होतो. कधीतरी आम्ही जायचो 1-2 तास साहेबांना भेटायला. त्यावेळेस समोरासमोर फक्त एक फेस रिडिंग म्हणजे फेस चेहरा एवढा लक्षात होता. बाकी कधी त्यांचे माझे संबंध आले नाही, कधी त्यांचा मला फोन नाही किंवा माझा त्यांना फोन नाही काय. एवढीच ओळख. कुणाचा हा वाल्मिक कराड संदर्भात बोलतोय? वाल्मिक कराड. पण मग अशा चर्चा आहे की वाल्मिक कराडने जे पुण्यामध्ये जी प्रॉपर्टी घेतलेली आहे फर्ग्युसन कॉलेज रोडवरती, त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात तुम्ही मध्यस्थी केली होती, जी प्रॉपर्टी ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने आहे. नाही, काही संबंध येत नाही काय. हा प्रश्न तर माझ्यापेक्षा तुम्ही बिल्डरला विचारला ना तर बिल्डर सांगाल ना की दत्ता काडेंनी फोन केला होता का, दत्ता काडे स्वतः आले होते की बाबा हे एवढं नाही एवढी रक्कम करा किंवा काय मध्यस्थी केली म्हणजे काय. मला माहिती नाही त्यांनी तिथं कधी प्रॉपर्टी घेतली किंवा काय, काहीच माहीत नाही. माझा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. मग तुम्हाला कसं काय मग अचानक तुमचीच नेमकी का चौकशी केली? काहीतरी त्यांच्याकडे काहीतरी कारण असेल ना. काय नेमकं कारण काय, कुठल्या कारणास्तव तुम्हाला बोलवलं होतं? बरोबर आहे, मी या प्रभागाचा नगरसेवक होतो, माझी मिसेस आता नगरसेविका आहे. तर त्या दृष्टीने त्यांना वाटलं असेल की नगरसेवक असल्यामुळं काय ह्या व्यवहारात कुठं मी. बाकी इतरही नगरसेवक आहे, तुम्ही बाकीच्या कुणाला बोलवलं नाही, फक्त तुम्हालाच बोलवलं. त्याचा अर्थ काही म्हणजे त्यांच्याकडे काही माहिती होती का, ज्या माहितीच्या आधारावरती तुमची चौकशी करायची? बरोबर आहे ना, माझं बीड कनेक्शन होतंच ना साहेब असल्यामुळं. माझं बीडला येणं जाणं होतं आणि मी इथला नगरसेवक असल्यामुळं की यांना सांगितलं म्हणजे हे जर मध्यस्थी आले तर काही 2 पैसे कमी होतील किंवा चांगल्या रेटमध्ये मिळेल असं काही त्यांना वाटलं असेल. तुम्ही मध्यस्थी त्यावेळी केली होती म्हणजे त्या सगळ्या व्यवहारासंदर्भात? काही संबंध नाही, मला माहिती नाही व्यवहार कधी झाला काय झाला, कशाचंही काय माहीत नाही काय. मग चौकशी कशा म्हणजे काय, कुठल्या कामाला बोलवलं होतं? काहीतरी कारण त्या अधिकाऱ्यांनी दिलं असेल ना तुम्हाला, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी, या कारणास्तव तुम्हाला चौकशीसाठी आम्ही बोलवलंय. त्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला असं वाटतंय, आमच्याकडे अशी माहिती आहे की त्या ह्याच्यात तुम्ही मध्यस्थी केली होती आणि त्याच्यात म्हणून आम्ही तुम्हाला चौकशीला बोलवलं. मी म्हटलं काही संबंध नाही आहे साहेब, हा लांबपर्यंत संबंध नाही. आणि असं असेल तर तुम्ही बिल्डरला विचारा, बिल्डर सांगाल तुम्हाला की खाडे आले होते, खाड्यांनी सांगितलं एवढं नाही एवढं, किंवा माझे नातेवाईक आहे किंवा माझे मित्र आहे कमी करा म्हणून काय. असं कुठलं हे झालंय का विचारा. किंवा वाल्मिक कराड तुमच्या ताब्यात आहे, वाल्मिक कराडला विचारा. तुम्ही वाल्मिक कराडला ओळखतात आणि नेमकं कधीपासून ओळखतात, काय ओळखतो? सांगितलं ना, मी ज्या वेळेस साहेब असताना आमचं जाणं येणं व्हायचं बीडला,
त्यावेळेस तो एक, मी जसं साधा कार्यकर्ता होता तसं तोही साधा कार्यकर्ता होता तिथं काय, आणि तो तिथं साहेबांच्या इथं असायचा काय. तर त्या याच्यातनं फक्त बघा म्हणजे एकमेकाला चेहऱ्याने ओळखायचो. मी ओळखायचो हा कराडे म्हणून, तो ओळखायचा हा दत्ता खाडे म्हणून. याच्या पलीकडं आमचं, कारण मला तिथं वेळ किती मिळायचा, आम्ही जायचो साहेबांना भेटायचो 2 तास, काय मिळतील 1-2 तास, आणि रिटर्न व्हायचो. पण मग ती ओळख होती, तुमचं काय संपर्क या सगळ्या दरम्यान वाल्मिक कराडची? एकदाही त्याचा मला त्याच्यानंतर कधी फोन नाही, कधी तो माझ्याकडे आला नाही, मी कधी त्याच्याकडे गेलो नाही काय. हे तपासत कुठंतरी यायला पाहिजे ना, आणि आला असतं तर त्यांनी मला असं सोडलं पण नसतं ना. मग या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही जसं म्हणतायत की हे षडयंत्र होतं, राजकीय षडयंत्र आहे. मग कोण राजकीय षडयंत्र नेमकं तुमच्याशी कोण करताय? कोण पक्षातले लोक आहेत की बाहेरची लोक आहेत? नाही, आता हे सांगू शकत नाही ना, ते आज ना उद्या ओपन होईल, पण आत्ता तर मी सांगू शकत नाही. कारण ह्या प्रभागात नाही म्हटलं तर माझं बऱ्यापैकी वर्चस्व आहे काय. मी 15 वर्ष झालं लोकांची कामं करतोय काय. कुठलाही कोणाकडनंही रुपयाचं अपेक्षा न ठेवता कामं करतोय. त्यामुळे 3 टर्म झाले मला लोक इथनं निवडून देत आहेत. एका इलेक्शनला तर 12 पैकी फक्त एकच म्हणजे माझंच सीट निवडून आलं होतं.